श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात यंदाचा पहिला दक्षिणवार सोहळा मंगळवारी पहाटे 3:30 वाजता संपन्न झाला। यावेळी भाविकांनी स्नानासाठी पहाटेही गर्दी केली होती। मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ झाली। त्यामुळे मंगळवारी पहाटे 3:30 वाजता यंदाचा पहिला दक्षिणवार सोहळा संपन्न झाला। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तरेने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह दत्तचरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो। या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात। भाविकांनी दिगंबराच्या आणि श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला। कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान आणि दर्शनासाठी हजेरी लावली होती। तसंच मंदिरात पाणी आल्याने श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। सोहळ्याचं वृत्त समजताच सकाळपासून हजारो भाविकांनी नृसिंहवाडीत गर्दी केली असून मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळते।